नमस्कार. आता आपण दापोलीला तर आलेलोच आहोत. आता ही आमची गॅलरी आहे. या गॅलरी मध्ये आम्ही सोलर लॅम्प ठेवलेला आहे. असा हा सोलर लॅम्प चार्ज होतो सूर्यप्रकाशामध्ये. असा हा सोलर लॅम्प मी उन्हामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. झाडाची सावली आली होती. आम्ही ही गॅलरी स्वच्छ धुतली होती. हा आमचा परिसर मस्त हिरवीगर्द झाडी आहे. आणि आता मी जात आहोत बाहेर मार्केटमध्ये. दापोलीच्या बाजारात आम्ही आज जाणार आहोत. तर तिथे आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. दापोलीच्या मार्केटमध्ये आपण काय घेणार आहोत, काय खरेदी करणार आहोत ते सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग माझ्यासोबत दापोलीच्या बाजारात. पहिल्यांदा आपण बोर्डाने सुरुवात करूया. हे आहे दापोलीमधलं स्वानंद स्वीट्स, मिठाईचं दुकान आहे स्वानंद स्वीट्स. जे कोणी दापोलीत राहत असतील त्यांना हे नक्कीच माहीत असणार. स्वानंद मिठाईवाले इथे नारळवडी खूप छान मिळते, आंबावडी खूप छान मिळते. तर आम्ही ते घेत आहोत. ही माझी गावची वहिनी आहे, मम्मी पण तिथे आहे. आम्ही स्वानंद मिठाईमध्ये खरेदी करत आहोत. आणि आम्ही काय काय खरेदी केली आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आम्ही सगळी खरेदी दाखवत आहोत. हे ते लाडू आहेत. ते काका तिथे आम्हाला वस्तू देत आहेत. बघा काय काय मिळतं ते. बेसन लाडू, साजूक तुपातील बेसन लाडू. हे स्पेशल काजू कतली, आंबावडी, स्पेशल आंबावडी आणि इतर आणखी काही. असं हे स्वानंद मिठाईचं दुकान आहे. ही आंबापोळी घेतलेली आहे. आणि या स्वानंद मिठाईमध्ये बरीच खरेदी केली. तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. कंदी पेढे पण आहेत, ते स्पेशल कंदी पेढे आहेत. आणि दुसरे आपण गेलो कोकण मार्ट म्हणून. दापोलीमध्ये स्वानंद मिठाईच्या अगदी जवळच आहे कोकण मार्ट. म्हणजे आपला मुंबईमध्ये डी मार्ट किंवा आपला बाजार असतो ना, तशाच काहीसा प्रकारचं. म्हणजे एकाच छताखाली सगळी खरेदी, इथे सगळं सामान मिळतं. तर असं आहे कोकण मार्ट. आता या कोकण मार्टमध्ये सुद्धा आम्ही काय काय खरेदी केली आहे ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथून प्रवेश आहे. इथून आम्ही प्रवेश घेतला. बघा सगळीकडून कसं दिसतंय कोकण मार्ट. इथेच आम्हाला कांदे, बटाटे, बऱ्याच वस्तू एकाच छताखाली आम्हाला मिळाल्या. हे काउंटर आहे. आता बघा माझी मम्मी आणि बहिणी आतमध्ये त्याने त्या बास्केट घेतलेल्या आहे आणि आता त्या आतमध्ये खरेदीला निघाले. मी त्यांच्या मागून कॅमेरा घेऊन चालली. तर ते काय काय शॉपिंग करत आहेत. त्यांना काय हवं नको तर बघतायत.
तर असं हे कोकण मार्ट. आता आम्ही गेलो होतो तेव्हा एवढी फारशी गर्दी नव्हती, होती लोक त्यामध्ये. खरेदी करायला काही लोक आले होते. हे ब्रेड घेतलेले आहेत मम्मीने. हे बघा, हे असे किंडर जॉय, लहान मुलांचं आवडतं किंडर जॉय. हे चॉकलेट्सचे विभाग आहे ते. बघा संपूर्ण कोकण मार्ट. तांदळाच्या गोणी पण दिसतात आपल्याला. हे कसं आपल्या बाजारासारखंच आहे. डाळी, तूर डाळ, मूग डाळ त्याचा हे विभाग आहे. हे बिस्किट, इथे बिस्किट मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट आहेत तिथे. आता मी त्या मुलीला विचारलं नूडल्सचं सेक्शन कुठे आहे, तर तिने मला सांगितलं इथे आहे. तर आम्ही सगळी कोकण मार्टमध्ये शॉपिंग केली. आता मच्छी बाजारात आलो. तर असा हा मच्छी बाजार, आमच्या दापोलीचा मच्छी बाजार. तिथे ओला बाजार म्हणजे ओली मच्छी आणि सुकी मच्छी आम्ही खरेदी केलेली आहे. तर पहिल्यांदा आपण ही ओली मच्छी बघूया. ओली मच्छी, हे बघा. सगळ्या मावश्या बसलेल्या आहेत, छान छान ताजी ताजी मच्छी घेऊन. पण आम्ही मच्छीसाठी पिशवीच नेली नव्हती, त्यामुळे आम्हाला काही जास्त मच्छी घेता नाही आली. बघा, हा आहे आपला दापोलीचा मच्छी मार्केट, मासळी बाजार. आणि हा सुका बाजार, सुकी मच्छी मिळते इथे. आता संध्याकाळ होत आली असल्यामुळे बाजारात गर्दी पण झाली होती, त्यामुळे धड चालताही येत नव्हतं. आणि मी इथे थोडी धडपडले पण, कारण रस्ता अरुंद, सगळ्या गाड्या जात होत्या. हे बघा मच्छी आमची कशी छान छान सुकी मच्छी. आम्ही काय केलं, इथे या मामांकडे आम्ही मच्छी घेतली. मामा पण एकदम खूप छान आणि शांत स्वभावाचे होते. बघा मामांकडे किती प्रकारच्या मच्छी आहेत. सुक्की मासळी बघा किती आहे, वाकट्या आहेत, बग्या आहेत, सुका जवला आहे. हे बघा, ही अशी सुक्की मच्छीचा बाजार. अंडी आहेत तिथे, मामांकडे अंडी पण मिळतात. त्या एवढा मोठा सुका बाजार आहे. आम्ही आता घरी आलो, सगळं खरेदी करून. ओली मच्छी, सुकी मच्छी, खाऊ, कोकण मार्टमधला खाऊ, स्वानंदाची मिठाई, हे सगळं घेऊन आम्ही एका पिशवीत ठेवलं. आणि मी आता त्याचं वर्गीकरण करते आणि तुम्हाला दाखवते काय काय आहे मी खरेदी केलेलं. हे सामान जे दिसतं आहे ना, हे कोकण मार्टमधून घेतलेलं आहे. ब्रेड, हे नूडल्सचे पॅकेट, तेल, गुळाची ढेप, रवा, हे कोकण मार्टमधून घेतलेलं सामान आहे एवढं. आता स्वानंद मिठाईमधून आम्ही काय काय घेतलं आहे, नारळवडी घेतले, पौष्टिक लाडू घेतले, मेथीचे लाडू घेतले, आंबावडी घेतले आणि 4 सूपची पाकिटं. थंडी आणि म्हणून जरा गरम गरम सूप पिण्यासाठी हे आम्ही सूपची 4 पाकिटं घेतली. हा विभाग झाला स्वानंद मिठाईचा. हा झाला कोकण मार्टचा. कोकण मार्ट, स्वानंद मिठाई. आणि इथे किरकोळ खरेदी हे गुलाबजामुन.
असे गुलाबजामुन लहानपणी खूप खायचं. ते काही प्लेट्स घेतलं, ग्लासं घेतलं, म्हणजे आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं त्यासाठी. ही ना भाजी आहे, नंतर निगडीचा माठ. निगडीचं माठ म्हणजे आपल्याकडे कसं मोठं हिरवा माठ मिळतो, तसं निगडीचं माठ. माठाची भाजी आणि नंतर निगडीचं माठ. असे 2 जीव माठाची भाजी आहे. तर आमच्या मालवणमध्ये पाणी आणलं, छान पाणी टाकलं, मग बघा आणलं, मग सुक्का झाला. चांगलीच कच्ची भाकरी आहे. मला नाही येत असताना लाईट